इथे नेमकं काय झालं आणि मला का हसवलं ह्याचं कारण कोणाला ओळखते बघूया. ओळखलं तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर इथं चपातीसाठी पीठ मळून ठेवलं होतं. त्यानंतर कालचे चपातीचं पीठ थोडंसं शिल्लक होतं, ते पण मी जरासं मुरडून ठेवलेलं आहे. आणि इथे मला भेंडीची भाजी करायची होती. मग पहिल्यांदा भेंडी धुवून नितळत ठेवली. इथे शेवग्याच्या शेंगा भरपूर होत्या माझ्याकडे. मग शेवग्याच्या शेंगा कधी पण जास्त असल्या ना अशाच लांबलचक ठेवायच्या नाहीत, नाहीतर त्या पटकन पोकळ होतात आणि खराब होऊन जातात. असे तुकडे तुकडे करून प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवायचे. ज्यावेळी तुम्हाला थोडंसं असं वापरायला लागेल ना त्यावेळी वापरायचे, कारण जास्त असले की ते काय एकाच वेळी संपत नाहीत. त्यामुळे अशा ठेवल्या की काय होते, पोकळ व्हायची प्रोसेस थोडीशी वेळाने व्हायला चालू होते आणि जास्त दिवस टिकते. शेंगा चिरून ठेवल्या, त्यानंतर भेंडी पण चिरून वगैरे साहित्य त्याचं तयार करून ठेवलं. इथं आज मला नाश्त्याला दुसरं काहीच करायचं नव्हतं. चहासोबत चपाती द्यायची होती, त्यामुळे पहिल्यांदा चहा ठेवला आणि चपाती करून घेतल्या. त्यानंतर झालेल्या सगळ्या चपात्याच्या घडी करून डब्यामध्ये ठेवल्या आणि चार्लीसाठी म्हटलं 2 बाजूला काढून ठेवल्या, कारण त्याच्या बिना तेलाच्या चपात्या होत्या. इथं चपातीच्या तव्यामध्येच भेंडी पण मला परतून घ्यायची होती, ते आता चालू आहे माझं. त्यानंतर इथं आता चार्लीला कसं आहे, त्याला लवकरच घालायला लागतं. थोडासा जरी वेळ झाला ना तरी तो खात नाही, त्यामुळे इथं गरम गरम चपातीचेच तुकडे करून त्याला घालायच्या तयारीत होते. चला, ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हाला जर माझे व्लॉग आवडले असेल तर एक लाईक नक्की करा. चला, बाय.